नमस्कार, अयोध्याज मिनी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। कमी खर्चात, कमी वेळात आणि कमी मेहनतीत अगदी हॉटेलसारखा अंडा मसाला आपण घरीच बनवू शकतो। हा अंडा मसाला खाल तर हॉटेलची चवही तुम्ही विसरून जाल। अशाच नवनवीन रेसिपींसाठी अयोध्याज मिनी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। लागणारे साहित्य बघून घेऊ। इथे मी 6 अंडे उकडून सोलून घेतलेले आहे। एक मोठा टोमॅटोची प्युरी ही तयार करून घेतली आहे। 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, आलं लसूण मिरचीचा ठेचा, 2 चमचे गरम मसाला आणि 1 चमचा धना पावडर घेतली आहे। इथे हा अंडा मसाला आपण 4 ते 5 माणसांसाठी बनवणार आहोत। आता इथे उकडलेल्या अंड्यांना आपल्याला सुरीने असे कट देऊन घ्यायचे आहेत। असे कट दिल्यामुळे अंडा जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा सर्व मसाले हे अंड्यांना पण कोट होतात आणि आतपर्यंत जातात। अंडी फ्राय करण्यासाठी गॅसवर एका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं। आता यात आपल्याला थोडीशी हळद व अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। आता हळद आणि मिरची पावडर ही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित मिनिटभर परतून घ्यायची आहे। तर आता या परतलेल्या मिरची आणि हळदमध्ये आपल्याला कट देऊन घेतलेले जे अंडे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे अंडे आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत। अंड्यांना कट दिल्यामुळे हा मसाला व्यवस्थित असा अंड्यांच्या आतपर्यंत जातो। आता बघा, अंडी ही इथं आपली व्यवस्थित परतून झालेली आहेत। अंड्यांना छान असं मसाल्यांचं कोटिंगही आलेलं आहे। आता ही अंडी आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे। तर बघा, अंडी मी आता इथे एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे। अंडी ही आपली मसाल्यात कोट झाली। आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया। तर बघा, आता इथे गॅसवर मी एका कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल हे गरम करून घेतलं आहे। यात आता मी 2 तमालपत्र, 2-3 हिरव्या वेलची व दालचिनीचा 1 तुकडा टाकून घेतला आहे। आता हे आपल्याला तेलामध्ये 1 मिनिटभर त्यांचा छान असा फ्लेवर येण्यासाठी परतून घेतलंय। आता या तेलात आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा हा आपल्याला इथे मऊ होईपर्यंत व कांद्याचा रंग बदलेपर्यंत 5 ते 6 मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला गेल्यामुळे तो मऊ होतो व आपल्या भाजीला फ्लेवरही त्याचा छान येतो। तर बघा, आता कांदा इथं आपला छान परतला गेलेला आहे। आता यामध्ये आपल्याला मिरची, लसूण, आलं यांचा जो आपण ठेचा बनवलाय तो टाकून घ्यायचा आहे आणि कांद्यासोबतच कच्चेपणा जाईपर्यंत थोडा वेळ आपल्याला याच्यासोबत परतून घ्यायचा आहे। आता हे चांगलं परतून झालंय। यात आपण टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहोत आणि ही प्युरी पण आपल्याला कच्ची असल्यामुळे याच्यासोबतच 4 ते 5 मिनिट छान अशी परतून घ्यायची आहे। तर बघा, टोमॅटोची प्युरी कांदा आणि ठेच्यासोबत आपण चांगली परतून घेतलेली आहे। आता हे सर्व परतल्यानंतर यात आपल्याला काही मसाले टाकायचे। इथे मी आता 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय। त्यानंतर गरम मसाला व धना पावडर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद ही टाकून घ्यायची आहे। तर बघा, आता हे मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला हे तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। तर बघा, इथे मसाले आपले छान असे परतले गेलेले आहेत। मग आता हे मसाले आपले कच्चेच आहे आणि ते मिश्रणही खूप कोरडं झालं, त्यामुळे आपण इथे पाव ग्लास पाणी याच्यात टाकून घेणार आहोत आणि हे पाव ग्लास पाणी टाकून झाल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि 2 ते 3 मिनिट हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। मसाले हे आता आपले तेल सुटेपर्यंत चांगले शिजलेले आहेत। आता हे आपल्याला व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, आता इथे आपल्याला यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। काही वेळेस काय होतं की ग्रेव्हीमध्ये मसाले व पाणी हे वेगळं होतं, त्यामुळे ग्रेव्हीला दाटसरपणा येण्यासाठी इथे आपण बेसन पीठ टाकलंय। इथे तुम्ही काजू पावडरही वापरू शकता। बेसन पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत बेसन पीठ हे आपल्याला थोडा वेळ इथे छान असं परतून घ्यायचं आहे। तर बघा, आता बेसन पीठ आपलं हे याच्यात छान परतलं गेलं आहे। आता यात आपण ग्रेव्हीसाठी अर्धा ग्लास पाणी हे टाकून घेणार आहोत। पाणी हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार, ग्रेव्ही तुम्हाला घट्ट हवी आहे की पातळ, जशी हवी असेल तसे टाकून घ्यायचं आहे। आता पाणी टाकून घेतल्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
ज्यामुळे पाण्यामध्ये सर्व मसाले आणि जे वाटण आहे ते चांगलं मिक्स होईल। आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावर परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि ही ग्रेव्ही आपल्याला झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट चांगली शिजवून घ्यायची आहे। 4-5 मिनिट झालेली आहे। पाणी टाकल्यानंतर ग्रेव्ही ही आपली छान शिजलेली आहे। आता यात आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही टाकून घेणार आहोत। तर बघा ग्रेव्ही आपली छान शिजली आहे, तेलही त्याला छान सुटलेलं आहे आणि कलरही मस्त आलेला आहे। आता इथे आपण याच्यात फ्राय केलेले अंडे टाकून घेणार आहोत। आता अंडे टाकून घेतल्यानंतर ग्रेव्ही सोबत हे अंडे आपल्याला एक 4-5 मिनिट छान असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, ज्यामुळे ग्रेव्ही ही अंड्यांच्या आतपर्यंत व्यवस्थित जाईल। चला तर आता इथे आपला चमचमीत हॉटेल स्टाईल अंडा मसाला हा आता तयार झालेला आहे। तुम्ही ही रेसिपी फॉलो करून असाच अंडा मसाला नक्की करून बघा। धन्यवाद।